नमस्ते मुलांनो, आज आपण शारीरिक अवयवांवर आधारित 150 वाक्प्रचार व त्यांचे अर्थ आज आपण बघणार आहोत। हे वाक्प्रचार स्कॉलरशिप व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त आहेत। तसेच 5वी व 10वी पर्यंत सर्व मुलांसाठी हे वाक्प्रचार अत्यंत उपयुक्त आहेत। आज आपण पहिला भाग त्यातला बघणार आहोत। चला तर मग। अंग चोरणे, अर्थ फारच थोडे काम करणे। अंगवळणी पडणे, अर्थ सवय होणे। अंगाची लाही लाही होणे, अर्थ अतिशय संताप निर्माण होणे। अंगात वीज संचारणे, अर्थ अचानक बळ येणे। ऊर भरून येणे, अर्थ गदगदून येणे। उचलली जीभ लावली टाळ्याला, अर्थ विचार न करता काहीही बोलणे। ऊर भरून येणे, अर्थ गदगदून येणे। कपाळ फुटणे, अर्थ दुर्दैव ओढवणे। कपाळ मोक्ष होणे, अर्थ मृत्यू येणे किंवा अचानक आलेल्या आघातामुळे उद्ध्वस्त होणे। कपाळाला हात लावणे, अर्थ हताश होणे किंवा नाराजी दाखवणे। कपाळावर आठ्या पसरणे, अर्थ अतिशय त्रासणे। कंठ दाटून येणे, अर्थ गहिवरून येणे। कंठ स्नान घालणे, अर्थ शिरच्छेद करणे। कंठाशी प्राण येणे, अर्थ खूप कासावीस होणे। कंबर कसणे, अर्थ जिद्दीने तयार होणे। कंबर खचणे, अर्थ धीर सुटणे। काढता पाय घेणे, अर्थ प्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणे। कान उघडणी करणे, अर्थ चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे। कान उपटणे, अर्थ कडक शब्दात समज देणे। कान टवकारणे, अर्थ सावधपणे ऐकणे। कान टोचणे, अर्थ खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे। कान निवणे, अर्थ ऐकून समाधान होणे। कान पिळणे, अर्थ अद्दल घडवणे। कान फुंकणे, अर्थ चुगली करणे, चहाडी करणे, एखाद्याविषयी संशय निर्माण करणे। कानाने हलका असणे, अर्थ कशावरही पटकन विश्वास ठेवणे। कानामागे टाकणे, अर्थ दुर्लक्ष करणे। कानाला खडा लावणे, अर्थ एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाकणे। कानावर हात ठेवणे, अर्थ नाकबूल करणे। कानावर घालणे, अर्थ लक्षात आणून देणे। कानांवर येणे, अर्थ सहज ऐकू येणे। कानी कपाळी ओरडणे, अर्थ एकसारखे बजावून सांगणे। कानोसा घेणे, अर्थ अंदाज घेणे, चाहूल घेणे। केसाने गळा कापणे, अर्थ घात करणे।
खांद्याला खांदा भिडवणे, सहकार्याने एकजुटीने काम करणे. गळ्यात गळा घालणे अर्थ खूप मैत्री करणे. गळ्यातला ताईत होणे अर्थ अत्यंत आवडता होणे. गळा घालणे अर्थ आग्रह करणे. गळ्यापर्यंत बुडणे अर्थ डबघाईला येणे, कर्जबाजारी होणे. गळा काढणे अर्थ मोठ्याने रडणे. गळा गुंतणे अर्थ अडचणीत सापडणे. चेहरा खुलणे अर्थ आनंद होणे. चेहरा पडणे अर्थ लाज वाटणे, शरम वाटणे. छाती दडपणे अर्थ घाबरून जाणे, भीती वाटणे. जिभेला हाड नसणे अर्थ वाटेल ते बोलणे. जीभ सैल सोडणे अर्थ वाटेल तसे बोलणे. जीव की प्राण असणे अर्थ खूप आवडणे. डोके घालणे अर्थ लक्ष देणे. डोके चालवणे अर्थ बुद्धी चालवणे. डोके फिरणे अर्थ राग येणे, चक्रावणे. डोक्यावर खापर फोडणे अर्थ निर्दोष माणसावर दोष टाकणे. डोक्यावर घेणे अर्थ स्तुती करणे, गौरव करणे. डोक्यावर बसवणे अर्थ फाजील कमालीचे लाड करणे. डोक्यात लख्ख प्रकाश पडणे अर्थ समजणे, कळून येणे. डोक्यावरून पाणी जाणे अर्थ टोकाची प्रतिकूल स्थिती निर्माण होणे. डोके फुटायची वेळ येणे अर्थ विचार करून करून त्रस्त होणे. डोळ्यांचे पारणे फिटणे अर्थ समाधान होणे, पाहून आनंदित होणे. डोळ्यात अंजन घालणे अर्थ चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे. डोळ्यात खुपणे मत्सर करणे, सहन न होणे. डोळ्यात धूळ फेकणे अर्थ हातोहात डोळ्यांदेखत खोटे नाटे सांगून फसवणे. डोळ्यातून थेंब न काढणे अर्थ आघात, दुःख होऊ नये, न रडणे. डोळ्यांवर येणे अर्थ लक्षात येणे. डोळ्याला डोळा न लागणे अर्थ झोप न येणे. डोळा असणे अर्थ पाळत ठेवणे. डोळा लागणे अर्थ झोप येणे. डोळे उघडणे अर्थ अनुभवाने सावध होणे. डोळे निवणे अर्थ समाधान होणे, पाहून बरे वाटणे. डोळे पांढरे होणे अर्थ मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण करणे. डोळे मिटणे अर्थ मरण पावणे.
डोळे वटारणे अर्थ रागावणे. डोळे विस्फारणे अर्थ आश्चर्याने पाहणे. डोळे झाक करणे अर्थ दुर्लक्ष करणे. तळपायाची आग मस्तकी जाणे अर्थ अतिशय संतापणे. तोंड काळे करणे अर्थ कायमचे निघून जाणे. तोंड देणे सामना करणे, ओढवलेल्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सिद्ध होणे. तोंड फिरवणे अर्थ नाराजी व्यक्त करणे. तोंड भरून बोलणे अर्थ मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे. तोंड वेंगाडणे अर्थ याचना करणे. तोंड सांभाळून बोलणे अर्थ जपून बोलणे. तोंड घशी पडणे अर्थ विश्वासघात होणे, अडचणीत येणे. तोंड घशी पाडणे अर्थ विश्वासघात करणे. मगाशी बघा तोंड घशी पडणे होता आणि इथं काय आहे, तोंड घशी पाडणे. त्या थोड्याशा शब्दांनी सुद्धा अर्थ किती लगेच बदलतो ते पहा. तोंडचे पाणी पळणे अर्थ अतिशय घाबरणे. तोंडसुख घेणे अर्थ दोष देताना वाटेल तसे बोलणे. तोंडाची वाफ दवडणे अर्थ वायफळ बडबड करणे. तोंडात बोट घालणे अर्थ आश्चर्यचकित होणे. तोंडात शेण घालणे अर्थ पराकोटीची निंदा करणे. तोंडाला कुलूप घालणे अर्थ गप्प बसणे. तोंडात शेण घालणे अर्थ पराकोटीची निंदा करणे. तोंडाला तोंड देणे अर्थ भांडणे. तोंडाला पाणी सुटणे अर्थ हाव निर्माण होणे. दात धरणे अर्थ सूड घेण्याची भावना बाळगणे. दात विचकणे अर्थ निर्लज्जपणे हसणे, चिडवणे. दात होठ खाणे अर्थ चीड व्यक्त करणे. दातांच्या कण्या करणे अर्थ वारंवार विनंती करणे. दाती तृण धरणे अर्थ सर्वार्थाने शरण जाणे. नजर चुकवणे अर्थ न दिसेल अशी हालचाल करणे, फसवणे. नवल वाटणे अर्थ आश्चर्य वाटणे, चकित वाटणे. नाक उडवणे अर्थ थट्टा उपहास करणे. नाक कापणे अर्थ घोर अपमान करणे. नाक खुपसणे अर्थ नको त्या गोष्टीत उगाचच सहभागी होणे. नाक घासणे अर्थ लाचार होऊन माफी मागणे. नाक दाबणे अर्थ बोलायला प्रवृत्त करणे. नाक मुरडणे अर्थ नापसंती दाखवणे, उपहास व्यक्त करणे. नाकाने कांदे सोलणे अर्थ आगाऊपणे शहाणपणा दाखवणे.
नाके नऊ येणे अर्थ फार दगदग होणे, दमणे. पाठ थोपटणे अर्थ शाबासकी देणे, कौतुक करणे. पाठ पुरवणे अर्थ सारखे मागे लागणे, इच्छा पुरवणे. पाठबळ असणे अर्थ आधार असणे. पाठीला पोट लागणे अर्थ उपाशी राहिल्याने हडकुळा होणे. पायाला भिंगरी बांधणे अर्थ सतत फिरतीवर असणे. पाठीला पोट लागणे अर्थ उपाशी राहिल्याने हडकुळा होणे. पाय काढणे अर्थ प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन निघून जाणे. पाय घसरणे अर्थ तोल जाणे, मोहात फसणे. पाय धरणे अर्थ शरण जाणे, माफी मागणे. पाय मोकळे करणे अर्थ फिरायला जाणे. पाय बंद घालणे अर्थ आळा घालणे. पायावर उभे राहणे अर्थ स्वतंत्र होणे, स्वावलंबी होणे. पोटात आग पडणे अर्थ खूप भूक लागणे. पोटात ठेवणे अर्थ काहीही उघड न करणे, गुपित राखणे. पोटात शिरणे अर्थ मोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे. पोटाला चिमटा घेणे अर्थ अत्यंत काटकसरीने राहणे. पोटावर पाय देणे अर्थ रोजंदारी बंद करणे. पोटाशी धरणे अर्थ माया करणे, कुशीत घेणे. प्राणापेक्षा जपणे अर्थ स्वतःच्या जीवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे. बोटावर नाचवणे अर्थ हवे तसे खेळवणे, पूर्ण ताब्यात ठेवणे. मनात अढी धरणे अर्थ एखाद्या विषयी मनात राग ठेवणे. मांडीवर घेणे अर्थ दत्तक घेणे. मुठीत असणे अर्थ ताब्यात असणे. रक्त आटवणे अर्थ अति कष्ट करणे. रक्ताचे पाणी करणे अर्थ अतिश्रम करणे, अतिशय कष्ट करणे. हाडाची काडे करणे अर्थ अति कष्ट करणे, अतिशय मेहनत करणे. हाडे खिळखिळी करणे अर्थ भरपूर चोट देणे. हात आखडणे देण्याची क्षमता असतानाही कमी देणे. दोन हात करणे अर्थ सामना करणे किंवा टक्कर देणे. हात झटकणे अर्थ नामानिराळा होणे. हात टेकणे अर्थ नाईलाजाने शरण येणे.
हात दाखवणे, अर्थ मार देणे किंवा फसवणे. हात देणे, अर्थ मदत करणे. हात मारणे, अर्थ ताव मारणे, भरपूर खाणे. हातघाईवर येणे, अर्थ मारामारीची पाळी येणे. हातचा मळ असणे, अर्थ एखादी गोष्ट सहज करता येणे. हातातोंडाशी गाठ पडणे, अर्थ जेमतेम खाण्यास मिळणे. हातापाया पडणे, अर्थ लाचारीने विनवण्या करणे. हातावर तुरी देणे, अर्थ डोळ्या देखत फसवून पळणे. हृदय भरून येणे, अर्थ गदगदून येणे, गहिवरून येणे. काळीज मोठे होणे, अर्थ खूप आनंद होणे. हृदय पिळवटणे, अर्थ आतोनात दुःख होणे. धन्यवाद. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.